गावरिष्ठ. आज दशमीचा दिवस. खरं म्हणजे मी आज तुमची भेट घेणारच होतो कीर्तनाच्या माध्यमातून. तसं दादांजवळ बोलणं झालं होतं, परंतु तो योग नव्हता. दैवली गावाने मला हाक मारली आणि मी कधी आलो नाही असं फार क्वचित घडलं असेल, घडलंच नाही. याला कारण ह्या गावाचा आणि आमचा असलेला परंपरागत संबंध. संप्रदायाच्या उभारणीमध्ये, संप्रदायाच्या प्रगतीमध्ये आणि संप्रदायाच्या वैभवामध्ये खेड तालुक्यातून मोठा प्रतिसाद जर कोणी दिला असेल तर तो आपल्या दहिवली गावामध्ये. तुमचे ऋण व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी आज मुद्दाम आलेलो आहे. महाराष्ट्रामध्ये अनंत संप्रदाय आहेत, परंतु परवाचा आपण गेल्या महिन्यात कार्तिकी वारीमध्ये केलेला जो कार्यक्रम आहे तो महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या मोठ्या महाराजांनी सुद्धा त्याची वाखाणणी करावी, कीर्ती गावी, असा भव्य कार्यक्रम कोकणवासियांनी केला आणि ते आवर्जून आपलं कौतुक करतात. आपला पारमार्थिक वारसा हा फार समृद्ध वारसा आहे. परंपरेमध्ये झालेले सत्पुरुष यांनी आपल्या जीवनात केलेला त्याग, निष्ठा, परोपरीने खेड्यापाड्यात दुर्गम भागात फिरून मनामध्ये रुजवलेलं भक्तिभावाचं बीज, हे सगळं ऐकल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातली मंडळी इकडे कधी आली कीर्तनाला तर ते भारावून जातात. याला कारण निसर्ग हे जसं कोकणाचं सौंदर्य आहे तसंच निसर्ग हा कोकणवासियांचा एक शत्रू पण आहे. दऱ्या डोंगर खोऱ्यात राहायचं, शाळा नाहीत, रस्ते नाहीत, पाण्याचं दुर्भिक्ष्य, अशा अनंत अडचणींना तोंड देत कोकणवासी पिढ्यानपिढ्या या डोंगरात वसतो आहे. आणि हे वसत असताना त्यांनी परमार्थाचा आपला असणारा झेंडा, परमार्थाचा असलेला वसा हा असा फडकवत पंढरपुरापर्यंत नेला. याचं इतर मंडळींना फार मोठं कौतुक वाटतं आणि हे सगळं कौतुक तुमचं आहे, तुमचं आहे. आपल्या गावाविषयी बोलावं तितकं कमीच आहे. शेलार मंडळी आणि कदम मंडळी हे गावाचे दोन डोळे आहेत, दोन हात आहेत, दोन पाय आहेत. त्यांच्यासोबत इतर पण सगळी मंडळी आहेत. मला आठवतं मी पहिल्यांदा ज्यावेळी दैवली गावात आलो, श्रीपती बाबा होते, आम्ही उतरायचो कदमांकडे. हो ना, आमचं उतरण्याचं ठिकाण यांच्याकडे असायचं. मंदिर पण आपलं फार जवळ होतं नाही का. आपल्या सगळ्या ग्रामस्थांनी आपण इथेच तुकारामदादा बैठक घेतली होती की आपल्याला ही जागा भविष्यात अपुरी पडणार आहे, मग काय नियोजन करावं. मी फक्त बोललो की आपल्याला ही थोडीशी जागा इकडे खाली वाढवायची. बोलण्याचा अवधी दुसऱ्या दिवशी दादाने मला फोन केला, दादा ते ठरलं आमचं, उद्यापासून कामाला तयारी. आणि तुम्ही मंडळीने ते श्रमदानाने ते एवढं मोठं अंगण ह्या ठिकाणी देवासमोर तयार केलं, मंदिराचं काम केलं. खरोखरच तुम्ही सगळे जर एकवटलात तर ह्या गावाचा उत्कर्ष लांब नाही. आज आपल्या गावामध्ये शिकलेली तरुण पिढी चांगली आहे, नोकरदार वर्गही चांगला आहे आणि परमार्थिक ऐश्वर्य या गावाने माझ्या हयातीतच आतापासून फार चांगल्या दर्जानं केलेलं आहे. उत्कृष्ट कीर्तनकार आपल्या गावाने निर्माण केलेले आहे. पूर्वी संप्रदायामध्ये ही जी काही 2-4 मंडळी होती, आमचे लक्ष्मण बाबा असतील, रघुनाथ बाबा असतील, लहू बाबा असतील,
ह्या मंडळींनी हा संपूर्ण खोरा हरिनामाने गजबजून सोडलं. पण आपलं परंपरेचं भाग्य असं की आज आपल्या गावामध्ये सगळी तरुण मुलं कीर्तनकार झालेली आहेत. ही खरोखरच मला फार अभिमानाची गोष्ट आहे. आमचे प्रफुल्ल महाराज सुद्धा, मला एकदा कीर्तन त्यांचा ऐकण्याचा योग आला आपल्या मंदिरात बारासाडीमध्ये. अतिउत्कृष्ट त्यांनी कीर्तन केलं. हो, फार सुंदर कीर्तन केलं. आता पण मी ज्ञानदेवाचं कीर्तन ऐकलं. हो, समोर माझ्या बसलेली आहे ती सगळी आमचे जयवंत महाराज आहेत. सगळी ह्या परिसरातली असणारी कीर्तनकार मंडळी आणि त्यांच्या मागे तुम्ही उभे असलेले ग्रामस्थ हे या मुलांना चेतना देतात. हो, त्यांना उभारणी देतात. गावाच्या सामाजिक विकासामध्ये सुद्धा तुकाराम दादा आहेत. हो, आणि त्यांच्यासोबत असणारे आमचे राजू शेलार, नागा शेलार, कुणाकुणाची नावं घेऊ. हो, तुमच्या मागे आधारासारखे असणारे आमचे विश्वास दादा पण मला कधीही भेटले तरी ते कुठल्या गोष्टीला नाही हा मदत करायची. विविध गुणांनी, आपल्या त्यागाने, तपस्वितेने ह्या मंडळींनी हा तुमचा गाव फार ऊर्जित अवस्थेत आणलेला आहे. हो, माझी नित्य सेवा करणारे आमचे सर इथे बसलेले आहेत, ताई आहेत. हो, फार सेवाभावी वृत्तीनं कधी येणार, काय येणार याची दखल घेऊन आपले सगळे असणारे दैनंदिन कार्यक्रम बाजूला ठेवतात आणि माझ्यासाठी घरी बसून सेवा करतात. मला कधी कधी सगळं अवघड वाटतं. मी जावं आणि त्यांचे घरचे उद्योग बंद पडावे हे म्हणून मी स्वतः सांगतो की म्हणजे येईल वर्षातून एखाद दुसरा दिवस. थोडाच गोडी फारात लबाडी, कळलं की नाही. पण तुम्ही सगळ्या मंडळींनी कुणाकुणाची नावं घेऊन तुम्ही सगळेच गुणवंत आहात आणि हे परंपरेने निर्माण झालेलं वैभव आहे. हे निर्माण करण्यासाठी आपल्याला पिढ्यानी पिढ्यांनी सेवा करावी लागलेली आहे, परमार्थ करावा लागलेला. हे सोपं नाही. काल मी तिसंगीत होतो. हो, काही पण होत्या, मोठा कार्यक्रम होता, सगळी शिकलेली मंडळी होती. मला आणखीन त्यांना सांगायला उत्साह येतो. परंतु तिथे पैसे होते त्यांच्याकडे, पण आपलं सांप्रदायिक वैभव तिथे नव्हतं. रात्री मी कीर्तन केलं तिथे. हो, आता सांगितलेलं होतं म्हणून मला 2 तास करावं लागलं. आपल्यासारखा मेळावा, मी तर म्हणतो की कोकणाची पंढरी जर कोणी केली असेल तर ती माऊलीने केली. कारण त्यांच्याकडे पलीकडे एवढं सुख नाही आहे. आणि आपल्यासारखे गाणारी, वाजवणारी मंडळी, आमचे मांढरे महाराज बघा एवढ्या लांबून आलेले आहेत. आपल्यासारखं वैभव इतरत्र कुठेच नाही, कुठेच नाही. मी पण सगळीकडे त्यांच्याकडे जातो. माझे टाळकरी असणारी ही वृद्ध मंडळी असते. एखाद्या आळंदीसारखं क्षेत्र सोडलं तर आजूबाजूला परिसरात, आळंदीच्या परिसरातही वैभव नाहीये. असं वैभव या कड्याकपारीमध्ये, कोकणामध्ये माऊलीने निर्माण केलं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातला येणारा कोणताही कीर्तनकार हे सगळं दृश्य भारावल्याशिवाय राहत नाही. मोठ्या माणसाने सांगितलेलं मी सांगतो. हो, आपल्याकडे 1 वर्षापूर्वी प्रफुल्ल माहिती आहे. हो, स्वामी अमृत महाराज जोशी आले होते. हो, ते एका गावात मध्ये आले होते तुरुंगामध्ये आणि त्यांनी ते दृश्य पाहिलं आणि ते भारावून गेले. ते कीर्तनामध्ये म्हणाले की दादा, मला मृत्यू आला तर तो कोकणात यावा किंवा नर्मदा किनारी यावा. हो, नर्मदेचं पावित्र्य कोकणाला त्यांनी दिलं. ते म्हटले मला इथे एखादी जागा असली तर बघा. हो, मला तुमच्यात राहावंसं वाटतं. बीड मराठवाड्यात देते. मराठवाड्याला संतांची भूमी असं म्हणतात. मराठवाड्यामध्ये सगळे संत जन्माला आले, एक तुकाराम महाराज सोडले तर. मराठवाड्यामध्येच ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आहे आपेगावला. मराठवाड्यात नाथ महाराजांचा जन्म आहे पैठणला. नामदेव महाराज सुद्धा मराठवाड्यातून पंढरपुरात येऊन राहिलेली आहेत. पंढरपुरात जी लोक राहतात किंवा राहत आलेली आहेत
ती सगळी मराठवाड्यातून आलेली आहे. कोकणातून तिथे जाऊन कोण राहिलेला नाही, मुंबईतून जाऊन कोण राहिलेला नाही. पण आता ती सुरुवात झालेली आहे. मुंबईतून कोकणातून आपण गेलो आणि तिथे राहिलो, तिथे मठ बांधला. आणि आपलं वैभव काय आहे ते तिथल्या स्थानिक लोकांचं मी मत घेतलं. म्हणजे माझ्याकडेच ते सांगत यायचे. हो, एरवी मी तिथे असलो की आजूबाजूचे मठवाले, आंध्रावाले आहेत, कर्नाटकावाले आहेत, हो नागपूरचे आहेत, ती सगळी मंडळी येतात, भेटतात आणि आपला जो माहोल बघतात ते म्हणतात हे काहीतरी तुमचं दादा हे विशेष आहे. एका महाराजाला तर आपली शिस्त एवढी आवडली, तुमच्या ध्यानीमनी नसेल की आपण काय करतो, तुम्ही ते सहज करता आपला आचार, पण इतरांचा त्यांच्या मनावरती परिणाम होतो. आपलं ज्यावेळी कीर्तन चालू व्हायचं संध्याकाळी 7 ते 9 आपण वेळ ठेवली होती, म्हणजे केव्हाही कीर्तन आपलं असलं तरी समोरचा श्रोता बिना टोपीचा कोणी नसायचा बा, सगळ्यांनी टोपी घातली. एक महाराजांनी ते दृश्य पाहिलं. ते त्यांचं आपल्याच बाजूला तिकडे घर होतं. ते मला मुद्दाम भेटायला आले. म्हणाले माऊली काय संध्याकाळचं जे अवर्णनीय कीर्तनाचं दृश्य दिसतं. म्हटलं काय झालं. ते म्हणजे काय तुमची सगळी मंडळी श्रोते टोप्या घालून सगळे बसलेले असतात. लांबून बघितल्यानंतर संप्रदायाची शिस्त बघून माझ्या डोळ्यात अश्रू आले. याच्यापेक्षा चांगली प्रतिक्रिया नाही असू शकत. हो म्हटलं ते स्वाभाविक आहे, ते आमच्या रक्तातून आलेलं आहे, कोणाला सांगावं लागलं नाही. हो लहान मूल असलं तुम्ही गेले 8 दिवस हरिपाठाच्या माध्यमातून सर्व पंढरपूरकरांना मंत्रमुग्ध केलं, मंत्रमुग्ध केलं. हो मी सांप्रदायिक गोष्टींमध्ये संप्रदायाच्या गादीवर आल्यानंतर स्त्री आणि पुरुष हा भेद ठेवला नाही. जीव म्हणून त्याच्याकडे पाहिलं. काही मंडळींना स्त्रियांचं वावडं आहे. अरे स्त्री रुसली ना तर तुला जेवण मिळणार नाही. तिला का परमार्थ नको म्हणतो. तिने काय आयुष्यभर चूल आणि मूल सांभाळावं का. तुला ती स्त्रीच मुळात का दिसते. जीव का नाही दिसत. तो जीव आहे, उधाराला आलेला आहे. हो बालक आहे, तुला बालक का दिसतं. तो जीव आहे, त्याला कळत नसेल पण त्याला सुद्धा ईश्वर जाणण्याचा अधिकार आहे. हो मी स्त्रियांना आपल्या मंडळींना सगळ्यांना सांगितलं स्त्रियांचा सहभाग करून घ्या. हो स्त्रियांना परमार्थिक अधिकार द्या. कायद्याने अधिकार दिला. आता उद्याचं इलेक्शन होऊन जाऊ द्या, बऱ्याचशा ठिकाणी स्त्रिया अधिकार पदावर येणार आहेत. हो तुला किती म्हणावं लागलं त्या बाईला मी कशाला भेटायला जाऊ, तुला मॅडम म्हणावंच लागणार आहे. मॅडम काम ताई खरं तर खोटं स्त्रिया हो बघा आपला हा विषय निघाला आणि कालच बुटाला मॅडम बघा उद्या महिला आपल्यावरती राज्य करणार आहेत. पण त्याची चावूल मला अगोदरच लागली होती की परमार्थात सुद्धा महिला येणार आहे. हो हरिपाठामध्ये महिलांचा सहभाग नसेल तर त्या हरिपाठाला रंगतच नाही. काल सर्व महिलाच होत्या हरिपाठात. होय ना. पूर्वी म्हणजे मी लहान असताना माऊलींच्या काळामध्ये सगळी तरुण मंडळी परमार्थामध्ये हरिपाठाला असायची. स्त्रिया बिचाऱ्या बघत राहायच्या. हो पण आता काळ बदलला. स्त्रिया सुद्धा हरिपाठासाठी उत्सुक झाल्या. आता पुरुषांना त्यांनी मागे टाकून एवढी मेजॉरिटी केलेली आहे. पंढरपुरात तर त्या दुपारी येऊन 3 वाजता टाळ अडवायच्या. पूर्वी जागा अडवायच्या पण त्या टाळ अडवायच्या. हो टाळ आतापासूनच मी एकीला विचारलं टाळ आतापासूनच गाय घेऊन फिरतेस. दादा नंतर मिळत नाही. केवढी त्यांना आवड, केवढी गोडी, केवढं प्रेम. हो त्यामुळे स्त्रिया ह्या दुर्बल नाहीत, सबल आहेत. हो कितीतरी कर्तबगार स्त्रियांनी आपली राज्य सांभाळलेली आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई नेवाळकर आपल्या कोकणातलीच जी झाशीला स्थायिक झाली आणि ब्रिटिशांना आपलं राज्य दिलं नाही, झाशी दिली नाही. कितीतरी कर्तबगार स्त्रिया वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून परमार्थाच्या उच्च अधिकारी झाल्या. कान्होपात्रा नावाची स्त्री, तिचं आज पांडुरंगाच्या मंदिरात गेल्यानंतर कान्होपात्राच्या नावानं तिथे देऊळ आहे बाबा. त्यामुळे सर्व मंडळींनी
स्त्रिया, माता, भगिनी या सगळ्यांनी मिळून तुम्ही दैवली गावाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. गेल्या 2-3 वर्षापूर्वी झालेला गावदेवीचा कार्यक्रम हा न भूतो न भविष्यती. मी सत्तानं तुम्हाला मोजक्या लोकांना पाहतो, परंतु त्यावेळी मी गावात आलो, दुपारची वेळ होती आणि माहेर वासने, सासर वासने, मुंबईतले चाकरमानी, पुण्यातली तुमचे चाकरमानी, सगळीकडून भरलेला तो गाव पाहिला आणि ते गावाचं विराट स्वरूप पाहिलं. म्हटलं एवढे गावकरी होते कुठे जे मला 35-40 वर्ष मी दैवलीत येतोय मला दिसले नाही. हो, त्यामुळे सर्वार्थानं सर्वदृष्टीनं आपलं गाव आदर्श आहे. कालच्या कार्यक्रमाला तुम्ही मोठ्या उदार अंतःकरणाने तुम्ही सगळ्यांनी मदत केली. प्रत्येकाने आपली काठी लावली म्हणून ह्या कार्यक्रमाचा गोवर्धन सहज उचलला गेला. त्या ठिकाणी आल्यानंतर उच्च नीच हा भेदच नव्हता. हो, स्त्रिया मंडळींनी, माता भगिनींनी जेवणाचं सगळं उचललं. हो, मला आश्चर्य वाटलं की आपल्या माता भगिनी कधी त्यांना असा कार्यक्रम की ज्याच्यामध्ये आमचाही सहभाग असेल असं कधी वाटलं नव्हतं. स्वयंपाक करण्यापासून त्यांनी जी सेवा केली ते कथा कीर्तन श्रवणापर्यंत त्यांनी सेवा केली. त्या स्वयंपाक करत असताना सुद्धा तिथे अभंग म्हणायच्या, याचं फार आश्चर्य वाटलं. त्यांच्या एका सुप्त गुणाचं त्यावेळी मला दर्शन झालं. तुम्ही सर्व मंडळीने 7-7 दिवस, 8-8 दिवस, 2-2 दिवस तुम्हाला जे जे जमलं त्या पद्धतीने तिथे येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि म्हणूनच हा कार्यक्रम यशस्वी झाला. आज त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्याच्या माध्यमातून मी आपलं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. देव करो आपल्यातली तरुण मंडळी परमार्थाकडे वळण्याची गरज आहे. आज चांगली तरुण घडलेली आहेत गावामध्ये, अजून मुलं घडायला पाहिजे. हो, माळ नका घेऊ, पण सत्याच्या अंगणात नाचायला काय हरकत आहे. हो, मी नेहमी कीर्तनातून तेव्हा पण सांगत असतो. हो, ज्ञानदेव पण आपला हो चांगलं होतकरू तरुण नेतृत्व येते. माळ ही लांबची गोष्ट आहे. हो, मी तर प्राथमिक अवस्थेमध्ये असताना आता बरीच मंडळी माझ्या कारकिर्दीमध्ये निर्माण झाली. माऊलींच्या वेळची किंवा श्रीपती बाबांच्या वेळची मंडळी थकली होती. तरुणांना उद्युक्त करण्यासाठी मी त्यावेळी त्यांना परमिशन दिली होती, या तुम्ही टाळ घेऊन उभे तर राहा, आता पॅड घातले चालेल, ये तू उभा तर राहा. त्याला मी ऊर्जा दिली, धाडस दिलं. म्हटलं एक दिवस तुझ्या आयुष्यात मी असं आणेन की तुझी पॅन्ट सोडून दे. पॅन्ट सोडून घेईन याचा अर्थ तुझी पॅन्ट तू सहज सोडशील आणि मला धोतर नेसवा हे सांगशील तू वृद्धांना, मला धोतर नेसवा. हो, पण त्याला पण पहिल्यांदाच सांगितलं, तो बिचारा टाळ घ्यायला येतोय, हे तू पॅन्ट घातले तू बाजूला हो. ते पोरगं परत कधीच तुमच्या जवळ येणार नाही, परत कधीच तुमच्या जवळ येणार नाही. मुलांना त्यांच्या सवयीनुसार गोडी लावून परमार्थाकडे आकृष्ट केलं, त्याचा परिणाम असा झाला, मोगरा फुलाला फुले वेचिता अतिभारू कळयांचे. आज प्रचंड संख्येने कोकणामध्ये परमार्थिक क्रांती झाली आणि त्या क्रांतीचं दर्शन आपल्याला पंढरपुरामध्ये गेल्या वर्षी झालं. या वर्षी झालं. एक दिवस आहे, उद्याचा एक दिवस आहे. म्हणजे उद्या झोपायचं ते 1 वर्षाने आपण उठायचं आहे. तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी आलात, असंच संप्रदायावरती प्रेम राहू द्या. आपल्याला आपण समजतो की संप्रदाय आपला एवढाच आहे. प्रत्येकाला असं वाटायचं दैवली गाव म्हणजे आमचा संप्रदाय एवढं नाही. हो, त्या दिवशी जवळजवळ 77 गाव, वाडे वस्ती वेगळ्या. हो, आणि तिथलं ते विराट स्वरूप पाहिल्यानंतर एवढी लोक आहेत आपली, त्या दिवशी ज्यांच्या ओळखी नव्हत्या आयुष्यभर संप्रदाय सेवा करून त्या सगळ्यांच्या ओळखी झाल्या. हो, आणि मग जो आत्मिकतेचा भाव निर्माण झाला, त्याचा भावाचा परिणाम म्हणजे सर्वांग सुंदर असा हा परमार्थाचा आनंद आणि अनुभव. देव करो परत कधी माऊलींच्या मनात आलं,
संकल्प करावा, तर तुमच्या सगळ्यांच्या सोबतीनं तुम्हाला सांगून भव्य सोहळा, तो सोहळा पाहिल्यानंतर असा परत कधी आता होणार नाही. आपण पण करू शकत नाही, पुढचे पण करू शकत नाही. पण जर माऊलींच्या मनात आलं परत कधी करावं, तर तुम्ही सगळेजण असेच हिमालयासारखी, सह्याद्रीसारखे पाठीशी राहाल आणि भविष्यात आपल्याला एक अतिरिक्त सोहळा माऊलींचा परत त्या ठिकाणी काही वर्षांनी करावा, असं जर सगळ्यांच्या मनात आलं तर ते करू शकण्याची जिद्द आपण ठेवा. एवढंच मी मारुतीरायांच्या चरणी सांगतो आणि तुम्हा सर्व संतांचं दर्शन घेतो आणि माझ्या 2 शब्दांना विराम देतो. रामकृष्ण.